ती आपल्या सोबत सध्या आमदार सत्यजित तांबे आहेत फोन लाईनवरनं। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया या संदर्भातली। सत्यजितजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। हा बिबट्याच्या नागरी वस्तीमध्ये शिरून हल्ल्याच्या घटनांमध्ये गेले काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे आणि सातत्यानं यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय केली जावी याबद्दल चर्चा सुरू आहे। आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। बिबट्याच्या बाबतीमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर मानव बिबट असं संघर्ष सुरू झालेला आहे। बिबट्या हा तसं बघितलं तर मांजर प्रकारातील एक प्राणी असल्यामुळे त्याचं प्रजनन देखील फार जोरात होत असतं आणि मोठ्या संख्येने होत असतं आणि म्हणून त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आता हे बिबटे गावांमध्ये आले, शहरांमध्ये आलेत आणि ते आपण पाहतो की लोकांवर हल्ला करतायत, लहान मुलांना पळून घेऊन जातायत आणि जनावरांना नेतायत। कुत्रे, आमच्या गावाकडे तर आता कुत्रे शिल्लक नाहीयेत, छोटे वासरं शिल्लक नाहीयेत आणि मुलं देखील आता लहान मुलं देखील बाहेर खेळू शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि यावर एकच पर्याय जो आहे तो सातत्याने आम्ही सांगत असतो आणि तो पर्याय म्हणजे या बिबट्यांची नसबंदी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। याबाबत मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची 1 वर्षापूर्वी भेट घेतली होती। त्यांना मी विनंती केली होती, परंतु हा प्राणी जो आहे हा रेअर प्राण्यांच्या स्पेसीज मध्ये त्याचं नाव आहे, त्याला शेड्यूल सी म्हणतात, त्याच्यातल्या प्राण्यांच्या यादीमध्ये हा आहे। कारण याची संख्या देशामध्ये खूप कमी आहे इतर राज्यांमध्ये आणि त्यामुळे त्याचं संवर्धन झालं पाहिजे अशी एक भावना सरकारची कायम असते। मात्र आपल्या महाराष्ट्रात त्याची संख्या खूप वाढते आहे, म्हणून निदान महाराष्ट्रापुरतं नसबंदीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण भूपेंद्र यादव साहेबांकडे केली होती। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारने जर तसा प्रस्ताव पाठवला तर निश्चित सकारात्मक आम्ही प्रयत्न करू। यानंतर विधान परिषदेमध्ये मी वारंवार या विषयावर प्रश्न मांडले, बैठका घेतल्या। आपल्या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब हे देखील सकारात्मक आहे। नाशिक, नगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांचा बिबट्यांच्या नसबंदीचा प्रायोगिक तत्वावरचा प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे पाठवला आहे, मात्र अद्यापर्यंत केंद्र शासनाने त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही। मला असं वाटतं की नसबंदी हा एकमेव पर्याय आता राहिलेला आहे, दुसरा तिसरा पर्याय आता कुठलाही शिल्लक राहिला नाही। कारण पिंजरे किती वाढवले किंवा त्या बिबट्यांना पकडून जंगलात नेऊन सोडलं तरी ते परत वापस येतात आणि वन विभागाचे अधिकारी देखील हलगर्जीपणा करतात, कारण शेवटी रोज बिबटे पकडायचे, रोज त्यांना सोडायचे, ते लांब जाऊन जंगलात सोडायचे कंटाळा करतात, कुठेतरी जवळच्या घाटात सोडून देतात, ते बिबटे परत गावाकडे येतात, असा हा सगळा प्रकार सुरू आहे सध्या। बरोबर, पण नसबंदीचा जो तुम्ही उल्लेख केला सत्यजितजी, तुम्ही पाठपुरावा करताय सातत्यानं, तुम्ही म्हणालात, तुम्ही उपस्थित देखील केला होता हा प्रश्न, काही तातडीनं या संदर्भातल्या उपाययोजना होऊ शकतील का? म्हणजे नसबंदीचा मुद्दा तसा मोठा आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं पुढे काय होईल हे देखील पाहावं लागेल। जरासं मी थांबवतो तुम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।